नमस्कार. मी डॉक्टर भारती मुक्ता. इतिहास विभाग प्रमुख. लोकनेते रामदास पाटील धुमाळ, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहुरी. आज आपण आधुनिक भारत यामध्ये भारतीय राष्ट्रवाद याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. भारतीय राष्ट्रवादाविषयी माहिती पाहताना प्रथम आपण राष्ट्रवाद हा शब्द कशा प्रकारे तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ पाहणार आहोत. राष्ट्र, राष्ट्रीयता व राष्ट्रवाद या तिन्ही संज्ञांचे मूळ नॅशिओ या लॅटिन शब्दात असून त्याचा अर्थ एक भावना, जात, धर्म, संस्कृती, भाषा व वंश यांच्या समानतेतून ऐक्याची झालेली भावना म्हणजे राष्ट्रवाद. या राष्ट्रवादाच्या विषयी विविध विचारवंतांनी आपले जे विचार व्यक्त केलेले आहेत त्यामध्ये जे.पी. बुश यांच्या मते राष्ट्रवाद हे फ्रेंच राज्यक्रांतीचे अपत्य आहे, तर हॉन्स कोहोन यांच्या मते राष्ट्रवाद ही प्रथमतः आणि मुख्यतः मानसिक अवस्था आहे, आत्मीयतेच्या जाणीवेची ती वृत्ती आहे. आता आपण राष्ट्रवादाचे जे प्रमुख 4 प्रकार आहेत ते बघणार आहोत. राजकीय राष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद, धार्मिक राष्ट्रवाद आणि आर्थिक राष्ट्रवाद. आता आपण भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास जबाबदार ठरलेले जे अनेक घटक आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत ते पाहणार आहोत. त्यामध्ये प्रथमतः आपला सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी. यामध्ये आपण प्रथम धार्मिक सुधारणा चळवळी कशा प्रकारे घडून आल्या आणि त्यामुळे राष्ट्रवादास कशा प्रकारची चालना मिळाली हे पाहणार आहोत. ब्रिटिशांचे राज्य भारतात स्थापन होण्यापूर्वीपासून ख्रिस्ती मिशनरी धर्म प्रसाराच्या निमित्ताने भारतात आले होते. प्रारंभीच्या कालखंडात ईस्ट इंडिया कंपनीने धर्मगुरूंना फारसा सपोर्ट केलेला दिसत नाही, मात्र पुढील कालखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने धर्मगुरूंना मोठ्या प्रमाणात सपोर्ट केलेला आपल्याला दिसून येतो. विशेषतः भारतामध्ये आलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी प्रामुख्याने धर्म प्रसार करताना या धर्म प्रसारकांनी प्रस्थापित हिंदू धर्मावर अनेक वेळा व अनेक प्रकारे टीका केलेली दिसून येते. ब्रिटिशांच्या राज्य विस्ताराच्या दरम्यान ख्रिश्चन धर्म कल्पना भारतात पसरल्या. राज्यकर्त्यांचा ख्रिश्चन धर्म हा अनेक कारणांनी प्रजाजनांना धर्म बदलण्यास प्रवृत्त करीत होता. पाश्चात्य शिक्षणाच्या प्रभावामुळे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढत गेला. मिशनऱ्यांचे कार्य हे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही होते. परिणामी धर्मांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. एकंदरीत हिंदू धर्माबाबत, त्यातील अंधश्रद्धांबाबत, त्यातील कर्मकांडावर मिशनऱ्यांनी अनेक आक्षेप घेतले. त्याच पद्धतीने सुशिक्षित भारतीयांनी देखील भारतीय धर्मावर अनेक आक्षेप घेतलेले आपल्याला दिसून येत आहे. हिंदू धर्मातील या अनिष्ट ज्या गोष्टी होत्या त्या दूर करण्याच्या उद्देशाने पुढील कालखंडामध्ये धार्मिक सुधारणा चळवळी आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेल्या दिसत आहे. 19व्या शतकात अशा सुधारणा चळवळी ठिकठिकाणी घडून आलेल्या आपल्याला दिसून येत आहे. उदाहरणार्थ ब्राह्मण समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, थिओसॉफिकल सोसायटी, रामकृष्ण मिशन अशा संघटनांनी मोठ्या प्रमाणात जागृती घडवून आणलेली दिसते. हिंदू धर्मातील अनिष्ट गोष्टी दूर करण्याचे कार्य या संघटनांनी केलेले दिसते. त्यामुळे कर्मकांडाच्या चुकीच्या कल्पना दूर होण्यास मदत झालेली दिसून येते. हिंदू धर्माचे मूळ स्वरूप लोकांपुढे आणण्याचे महत्वाचे कार्य या धर्मसुधारकांनी केलेले आपल्याला दिसून येते.
आणि त्यातूनच आपल्या धर्माबद्दलच्या गैरसमजामुळे हीनत्वाची भावना हिंदूंमध्ये आली होती, ती नष्ट होण्यास मदत झाली. राजा राममोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, अॅनी बेंजर यांच्या या धार्मिक सुधारणा चळवळीत त्यांनी जो पुढाकार घेतला, त्यामुळेच हिंदुस्थानमध्ये धार्मिक बाबतीत जागृती होऊन हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व पटवून देण्याचे काम या धर्मसुधारकांनी केलेले दिसते. विशेषतः स्वधर्म, स्वराष्ट्र याबद्दलचा सार्थ अभिमान या धार्मिक सुधारणा चळवळीमुळे निर्माण झालेला दिसतो आणि त्यातूनच राष्ट्रवादाचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. आता आपण दुसरा मुद्दा बघणार आहोत, सामाजिक सुधारणा चळवळी. ज्या पद्धतीने भारतीय राष्ट्रवादात धार्मिक सुधारणा चळवळी मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरलेल्या आहेत, त्याच पद्धतीने सामाजिक सुधारणा चळवळी देखील मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरलेल्या दिसून येत आहेत. विशेषतः 19व्या शतकात समाज सुधारकांनी व संघटकांनी सामाजिक सुधारणा चळवळी ठिकठिकाणी उभारलेले दिसत आहेत. पाश्चात्य विचारसरणी, त्यांचे तत्वज्ञान, त्या समाजाची जडणघडण पाहून आपल्या समाजातील घातक व अनिष्ट रूढींची जाणीव या चळवळीने करून दिलेली आपल्याला दिसून येते. त्यावेळच्या समाजात अनेक पारंपरिक रूढी व चालीरीतीचे प्राबल्य होते. यातील अनेक चालीरीतींना धर्मात कोणतेच स्थान नव्हते. मात्र मध्यंतरीच्या कालखंडात समाजातील काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उच्च निश्चतेच्या भ्रामक कल्पना निर्माण केल्या होत्या. त्यातूनच अनिष्ट रूढी परंपरा निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणूनच अशा धर्मबाह्य व अमानुष रूढींना विरोध करण्याचे, त्यांना कायद्याने नष्ट करण्याचे प्रयत्न या समाज सुधारकांनी केलेले आपल्याला दिसत आहेत. अस्पृश्यता, सतीबंदी, जातीभेद, बालविवाह, अनेक पत्नी पद्धत, जरट विवाह, अपत्यांना नदीत सोडणे, केशवपन, अशा अनेक गोष्टी समाजाला घातक होत्या. समाजाला पोखरून टाकण्याच्या अशा रूढी परंपरांच्या विरोधात समाज सुधारकांनी मोठ्या प्रमाणात जागृती घडवून आणलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये विशेषतः राजा राममोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले, लोकहितवादी यासारख्या अनेकांनी यातील वेगवेगळ्या समाज विघातक गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला. समाज सुधारण्याच्या निमित्ताने समाज जागृती घडविण्यासाठी भारतीय लोक एकत्र आले. हे एकत्र येणे भारतीय राष्ट्रवादासाठी मोठी प्रेरणा देणारी घटना ठरलेली आपल्याला दिसून येते. आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, पाश्चात्य शिक्षण पद्धती. भारतात पारंपरिक शिक्षणाला फार महत्त्व होते. व्यावसायिक शिक्षणही घराघरात वंश परंपरेने दिले जात होते. पाश्चात्य शिक्षणाने मात्र ही पद्धत बदलली. सर्वत्र एकसारखे शिक्षण व एकच शिक्षण पद्धती होती. या शिक्षणावर इंग्रजी भाषेचा व पाश्चात्य विचारांचा पगडा होता. प्रशासनासाठी आवश्यक असे प्रशासकीय शिक्षण दिले जाऊ लागले. शिक्षणात बदल झाले असले तरी ते राष्ट्रवादासाठी प्रेरणादायी ठरले. एकाच भाषेतून एकाच प्रकारचे शिक्षण मिळाल्यामुळे एकात्मता आली होती. विचारांची देवाणघेवाण करणे सहज शक्य होऊ लागले होते. अशा प्रकारे आधुनिक शिक्षणाचे महत्त्व लक्षात आल्याने समाज सुधारकांनी शिक्षणाला महत्त्व देऊन शाळा उघडल्या होत्या. या शाळांमधून मिळणाऱ्या शिक्षणामुळे जणू काही जगाकडे पाहण्याची दारेच खुली झाली होती. पाश्चात्य संस्कृती, कल, तेथील भौतिक शास्त्रे, सामाजिक विचार, तेथील इतिहास, तत्वज्ञान या सर्व माहितीचा
प्रचंड साठाच उपलब्ध झाला. पाश्चात्य विचारवंतांमध्ये प्रामुख्याने स्पेन्सर मिल, लॉक, शेले अशा विचारवंतांचे विचार भारतीय लोकांपर्यंत पोहोचलेले आपल्याला दिसून येते. एकंदरीत पाश्चात्य जगातील आधुनिक राजकीय विचार, स्वातंत्र्यासाठीचे लढे व क्रांत्या याची माहिती इंग्रजी भाषेतील ग्रंथ वाचून मिळाली. पाश्चात्यांशी तुलना करताना आपल्या परिस्थितीची विदारक जाणीव या समाजसुधारकांना झालेली आपल्याला दिसून येते. पाश्चात्य तत्वज्ञानाच्या विचारातून स्वातंत्र्य व राष्ट्रत्वाचे विचार भारतीयांमध्ये रुजले. एकंदरीत पाश्चात्य शिक्षण पद्धतीमुळे भारतीय जनतेमध्ये आपण सर्व एक आहोत, एका राष्ट्राचे नागरिक आहोत ही जी भावना निर्माण झाली आणि आपण पारतंत्र्यातून सुटका करायची असेल तर आपण संघटित झालं पाहिजे ही जी जाणीव निर्माण झाली की त्यातूनच भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी राष्ट्रवादाच्या उदय होऊन राष्ट्रवादाला चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, वृत्तपत्रांची कामगिरी. इंग्रजांच्या आगमनानंतर भारतामध्ये सुरुवातीला जरी इंग्रजी भाषेतील इंग्रजी लोकांनी आणि इंग्रज लोकांसाठी चालवलेली वृत्तपत्रे असतील तरी हळूहळू देशी भाषेतून वृत्तपत्रांना सुरुवात झाली आणि वृत्तपत्रातील विषय सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे होते. साहजिकच वृत्तपत्रातील भाषा ही सर्वसामान्यांची झाली. त्यांच्या विचाराचे, अपेक्षांचे प्रतिबिंब वृत्तपत्रातून उमटू लागले. सरकारी धोरणे वृत्तपत्रातून सामान्यांपर्यंत पोहोचू लागले. त्यातूनच सरकारी धोरणाचे पडसाद वृत्तपत्रातून उमटल्यामुळे सरकारच्या अन्यायी धोरणावर टीका टिप्पणी करण्याचे कामही वृत्तपत्रांद्वारे सहज होऊ लागलेले आपल्याला दिसून येत आहे. भारताच्या विविध प्रांतातून वृत्तपत्रांची जी सुरुवात झाली त्यामध्ये इसवी सन 1875 मध्ये भारतात भारतीय नेत्यांनी चालवलेली सुमारे 478 वृत्तपत्रे होती. द इंडियन मिरर, बॉम्बे समाचार, द हिंदू, अमृत बाजार पत्रिका, दीनबंधू, संवाद कौमुदी, ट्रिब्यून अशा वृत्तपत्रांनी ब्रिटिश प्रशासनावर कठोर टीका केली. वृत्तपत्रांनी ब्रिटिश प्रशासनावर कठोर टीका केली आणि त्यामुळे वृत्तपत्रे हे जनजागृतीचे व राजकीय असंतोषाच्या निर्मितीचे मोठे साधन आहे हे भारतीय नेत्यांच्या लक्षात आले आणि त्यातूनच भारतीय वृत्तपत्रकारांनी इंग्रजी राजवटीविरोधी जी जनजागृती घडवून आणली त्यातूनच आपल्या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी भारतीयांमध्ये राष्ट्रप्रेमाची जी भावना निर्माण झाली त्यातूनच राष्ट्रवादाचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, राष्ट्रीय साहित्याची निर्मिती. याच कालखंडामध्ये भारतामध्ये विविध प्रांतांमध्ये विविध भाषेतून विविध प्रकारचे साहित्य निर्माण झालेले आपल्याला दिसून येते. कादंबरी, निबंध, देशभक्तीपर काव्य अशा साहित्य प्रकारातून राष्ट्रीय जाणीवा जागृत होऊ लागल्या. बंगालीमध्ये रवींद्रनाथ टागोर, देवेंद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चटर्जी, दीनबंधू मित्र, नवीनचंद्र सेन यांनी राष्ट्रीय साहित्याची निर्मिती केली. बंकिमचंद्र यांची आनंदमठ कादंबरी व त्यातील वंदे मातरम हे गीत म्हणजे राष्ट्रवादाचा धगधगता आदर्श ठरला. मराठी भाषेमधूनही लोकहितवादी विश्वशास्त्री चिपळूणकर, परांजपे यांनी जे लिखाण केले ते राष्ट्र व भाषाभिमानास पूरक ठरले. निबंधमालेद्वारे विश्वशास्त्री चिपळूणकरांनी तत्कालीन परिस्थिती परखडपणे मांडली. अनेक तरुणांना विचार करण्यास प्रवृत्त केले. कादंबऱ्या व नाटकांद्वारे ब्रिटिश सत्तेचे जुलमी धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य
मराठी लेखकांनी केलेले आपल्याला दिसून येते. विशेषतः खाडिलकर, कोल्हटकर यांच्या नाटकातून राष्ट्रवादाचे विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होते. नाटकासारखे लोकप्रिय व प्रभावी माध्यम मिळाल्याने त्याचा उपयोग राष्ट्रवादाच्या प्रसारासाठी करण्यात आला. एकंदरीत साहित्याद्वारे राष्ट्रवादाची प्रेरणा हिंदी जनतेमध्ये होऊन राष्ट्रवादास अधिकाधिक गती प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत, संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाची जाणीव. भारतीयांना पाश्चात्य संस्कृतीबद्दल उत्सुकता होती, त्यापेक्षा जास्त पाश्चात्यांना भारतीय संस्कृतीचे आकर्षण होते. हे विशेष महत्वाची बाब होती. ब्रिटिश अभ्यासकांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास जिज्ञासेपोटी करण्यास सुरुवात केली. या अभ्यासातून व प्राचीन संस्कृतीच्या संशोधनातून अनेक गोष्टी पुढे आल्या. भारताचा प्राचीन इतिहास, साहित्य, कला यांचा अभिमानास्पद इतिहास सर्वांसमोर आला. यात पाश्चात्य संशोधक कार्य करीत होते. तसेच भारतीय सुधारक नेतेही होते. राजाराम मोहन राय, डॉक्टर भांडारकर यांनी अभ्यासपूर्ण लेखनाद्वारे भारताच्या प्राचीन संस्कृतीचे महत्व पटवून दिले. पाश्चात्य संशोधकांनी तर ग्रीक व रोमन संस्कृतीबरोबर भारतीय संस्कृतीची तुलना केली. भारतीय साहित्य कृतीची इंग्रजीत भाषांतरे होऊ लागली. त्यांना जनमान्यता मिळू लागली. आपल्याच देशातील या संपन्न व समृद्ध वारशाची माहिती या संशोधनामुळे लोकांसमोर आली. आपल्या संस्कृतीबद्दलचा आदर व अभिमान यामुळे एक अस्मितेची भावना भारतीयांमध्ये निर्माण झाली व ही भावना राष्ट्रवादासाठी अधिकाधिक प्रेरणादायी ठरलेली आपल्याला दिसून येते. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत, दळणवळण साधनातील प्रगती. ब्रिटिशांना भारतावरील प्रशासनाची पकड मजबूत करण्यासाठी दळणवळणाच्या साधनांची अतिशय आवश्यकता होती. म्हणूनच ब्रिटिशांनी दळणवळणामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. ठिकठिकाणी रस्ते, पूल, रेल्वे मार्ग, तारायंत्रे, पोस्ट यांची उभारणी करून भारतात मोठ्या प्रमाणात आधुनिक पद्धतीचे दळणवळण सुरू केलेले दिसते. दळणवळणाचा हा झालेला विस्तार, आधुनिकीकरण याचा भारतीयांना पुढे फायदा होऊ लागला. जरी या सुधारणा ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारावरील पकड वाढवण्यासाठी केल्या असल्या तरी अंतिमतः त्याचा फायदा भारतीयांनाच झालेला दिसतो. एका प्रांतातील लोक दुसऱ्या प्रांतामध्ये सहजपणे जा-ये करू लागले होते. त्यातच पाश्चात्य शिक्षण पद्धतीमुळे वेगवेगळ्या प्रांतातील लोकांना त्यांचे एकमेकांचे विचार समजू लागले. त्यातूनच आपण पारतंत्र्यात का गेलो आहोत, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न केला पाहिजे ही त्यांच्यामध्ये जी जाणीव निर्माण झाली, त्यातून राष्ट्रवादाचा उदय होऊन राष्ट्रवादाला चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, राजकीय कारण. राजकीय कारणांमध्ये पहिला आपण मुद्दा बघणार आहोत, ब्रिटिशांचा एकछत्री कारभार. राष्ट्रवाद ही खरे तर राजकीय संकल्पना आहे. आपले राष्ट्र या भावनेतूनच तिची निर्मिती होते. भारतीय लोकांमध्ये भारत हे आपले राष्ट्र आहे याची जाणीव निर्माण होण्यास राष्ट्रवादाची राजकीय पार्श्वभूमी फार महत्वपूर्ण ठरली. ब्रिटिशांचे आगमन झाले त्यावेळेस भारतामध्ये वेगवेगळी छोटी मोठी संस्थाने होती. मात्र ब्रिटिशांनी आपला अंमल प्रस्थापित केल्यानंतर त्यांनी सर्व भारतीयांसाठी एकच राज्यकारभारास सुरुवात केलेली आपल्याला दिसते. त्यातून
एकछत्री राज्यकारभारास सुरुवात झाल्यामुळे एकाच प्रकारची राज्यपद्धती निर्माण झाल्यामुळे न्याय पद्धती, प्रशासन, राजकीय धोरण निर्माण झाल्यामुळे सर्व लोकांमध्ये एकात्मतेची भावना वाढीस लागली. राजकीय ऐक्यामुळे भारतीय लोक आपल्या देशाच्या राजकीय भवितव्याचा विचार करू लागले. वेगवेगळ्या प्रांतातील लोक आपण एकाच साम्राज्याचे नागरिक आहोत या राष्ट्रीय जाणीवेतून एकत्र आले. पंडित नेहरू तर म्हणतात, इंग्रजी अंमलात स्थापन केलेल्या राजकीय ऐक्याने भारतात राजकीय जागृती व राष्ट्रीय ऐक्य यांचा उदय घडून आला. आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, वांशिक भेदभाव. ब्रिटिश राजवटीत अनेक भारतीयांना वांशिक भेदभावाला सामोरे जावे लागलेले दिसून येते. भारतीय लोकांना आपल्याच देशात काळे म्हणून हिणवले जात होते. लोकशाहीचे गोडवे गाणाऱ्या व समतेचे तत्व सांगणाऱ्या ब्रिटिशांनी वसाहतीमध्ये मात्र या दोन्ही तत्वांना एक प्रकारचा हरताळच फासला होता. नोकऱ्यांमध्ये, बढतीमध्ये हा वांशिक भेदभाव जागोजागी दिसून येतो. भारतीय व ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या पगारातही मोठा भेदभाव असलेला दिसून येतो. हा वांशिक भेदभाव सार्वजनिक ठिकाणीही प्रखरपणे दिसून येत होता. रेल्वेच्या डब्यामध्ये गोऱ्यांसाठी व काळ्यांसाठी वेगवेगळे डबे होते. युरोपियन लोकांच्या मनोरंजनासाठी जे क्लब स्थापन झाले होते तेथे सामान्य भारतीयांना मज्जा होता. भारतीय लोक मूर्ख, अडाणी आहेत, त्यांना सन्मानाने वागण्याची गरज नाही, असे ब्रिटिशांचे मत होते. कायदे व न्याय व्यवस्था ही गोऱ्या लोकांना एक प्रकारे सपोर्ट करीत असलेले आपल्याला दिसून येते. सामान्य भारतीयांवरील अन्यायाची दखल घेतली जात नसे. अनेक ठिकाणी गोरे मालक भारतीय नोकरांना अक्षरशः मारझोड करत असत, अपशब्द वापरत असत. त्यात भारतीय नोकरांचा कधी कधी तर मृत्यूही होत असे. विशेषतः निळीच्या मयात काम करणाऱ्या कामगारांवर तर असे अत्याचार खूपच होत होते. भारतीयांच्या आत्मसन्मानाचे काही मोल नव्हतेच, पण त्यांच्या जीविताचीही काही किंमत नव्हती. याउलट गोऱ्यांबाबत मात्र भारतीय माणसाला अतिशय जपून राहावे लागत असे, कारण अनेकदा कायदेही गोऱ्यांच्याच बाजूने असे. गोरे ब्रिटिश अनेकदा खुनासारख्या गुन्ह्यातून ही सही सलामत सुटत असत. त्यांना क्वचित शिक्षा होत असे, ते त्याही सौम्य प्रकारच्या. उलट भारतीयांना मात्र अगदी छोट्या छोट्या गुन्ह्यासाठी कडक शिक्षा ठोठावल्या जात असे. भारतीय तरुणांनी कायद्याचे कितीही शिक्षण घेतले असले तरी गोऱ्या गुन्हेगारांचे खटले त्यांच्यापुढे चालवले जात नव्हते. गोऱ्या गुन्हेगारांसाठी गोरेच न्यायाधीश नेमले जात होते. न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने हा उघड वांशिक भेदभाव असलेला आपल्याला दिसून येतो. हा भेदभाव सर्व स्तरातील भारतीयांबाबत केला जात होता. कायद्याचे शिक्षण घेऊन तज्ञ झालेल्या भारतीयांना हा भेदभाव तीव्रपणे जाणवू लागला. त्यातूनच या वांशिक भेदभावाचा शेवट करण्यासाठी भारतीय लोकांमध्ये जी जागृती घडून आली, त्यातूनच राष्ट्रवादाचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत, राजकीय कारणांमधला नोकऱ्यांमधील पक्षपात. 1857च्या उठावानंतर राणीने जो जाहीरनामा काढला होता, त्या जाहीरनाम्यानुसार कोणत्याही प्रकारे वांशिक भेदभाव केला जाणार नाही असे जाहीर केले होते. पण हा जाहीरनामा कागदावरच राहिला होता. पाश्चात्य शिक्षणाने प्रभावित होऊन भारतातील अनेक तरुण शिक्षण घेऊ लागले होते. इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेणारे, कायद्याच्या पदव्या मिळवणारे, ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे अनेक भारतीय तरुण होते. पण या भारतीय तरुणांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नोकऱ्या मिळत नव्हत्या.
उच्च शिक्षित असूनही त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हाताखाली अपमानास्पदरित्या काम करावे लागत होते. अत्यंत क्षुल्लक कारणावरून त्यांचा अपमान केला जात असे. आणि म्हणूनच भारतीय तरुणांना कधीही बढती मिळत नसे. पात्रता असूनही कायम कनिष्ठ पदावरच काम करावे लागत असते. ब्रिटिशांच्या या जुलमी अन्यायी धोरणाविरुद्ध जो असंतोष निर्माण झाला होता, त्यातूनच राष्ट्रवादाच्या भावनेचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, लॉर्ड लिटनचे धोरण. लॉर्ड लिटन हा गव्हर्नर जनरल म्हणून 1876 मध्ये भारतात आला. भारतात आल्यानंतर त्याने भारतीयांविषयी जे धोरण स्वीकारले होते ते अतिशय जुलमी अशा प्रकारे होते. एकूणच लॉर्ड लिटनची कारकीर्द जुलमी कारकीर्द म्हणून ओळखली जाते. विशेषतः त्याने जी धोरणे स्वीकारलेले सनदी सेवेविषयीच असेल, 1877च्या दुष्काळविषयक असेल, किंवा वृत्तपत्रांमधला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट असेल, अफगाणिस्तान विषयक धोरण असेल, किंवा लष्करी कायदा असेल, या बाबतीत लॉर्ड लिटनचे अतिशय जुलमी धोरण असलेले आपल्याला दिसून येते. विशेषतः सनदी सेवांमध्ये त्याने भारतीयांचा सहभाग टाळलेला आपल्याला दिसतोय. 1877 मध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला होता, या दुष्काळाच्या वेळेसही लॉर्ड लिटनने इंग्लंडच्या राणीला हिंदुस्थानची सम्राज्ञी म्हणून घोषित केले आणि याबद्दल लिटनने दिल्ली येथे 1877 मध्ये खास दरबार आयोजित केला. देशातील सर्व राजे राजवाड्यांना तेथे आमंत्रित केले. या दरबारात भरपूर पैसा खर्च केला. मात्र दुष्काळ निवारण्यासाठी ठोस अशा प्रकारची भूमिका घेतलेली दिसत नाही आणि त्यामुळे लिटनच्या राजवटीमध्ये भारतीय जनतेमध्ये ब्रिटिशांविरोधी मोठा असंतोष निर्माण झालेला आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीने 1878 साली मुद्रण स्वातंत्र्याची गळचेपी करणारा जो कायदा पास केला तो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणून प्रसिद्ध आहे. या व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट नुसार देशी वृत्तपत्रांवर कडक निर्बंध घातलेले आपल्याला दिसून येत आहेत. देशी वृत्तपत्रांनी राष्ट्रवादासाठी जे कार्य केले होते त्याच्या विरुद्धच लिटनने हा कायदा केला होता. जसा देशी वृत्तपत्रांसाठी पक्षपाती कायदा करण्यात आला, तसा देशी लोकांसाठी पुढचा जो कायदा केला होता तो म्हणजे आर्म्स ऍक्ट, म्हणजे हत्याराचा कायदा. फक्त भारतीय लोकांनी हत्यारे बाळगण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. कायद्याचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षा ठोठावल्या जात होत्या. निव्वळ भारतीयांसाठी असणारा हा आर्म्स ऍक्ट होता. लिटनची कारकीर्द एकूणच जुलमी अन्यायी असलेली आपल्याला दिसते. त्यातच अफगाणिस्तान विषयक धोरणामुळे अर्थातच भारतीयांच्या तिजोरीवर अधिक ताण पडलेला आपल्याला दिसून येतं. एकंदरीत जुलमी अन्यायी लिटनची कारकीर्द संपुष्टात आणण्यासाठी लोक संघटित जे झाले होते त्यातूनच राष्ट्रवादाला गती प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. लॉर्ड लिटन नंतर गव्हर्नर जनरल म्हणून ज्याची नियुक्ती झालेली तो लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनचा स्वभाव लॉर्ड लिटनच्या अगदी विरुद्ध अशा प्रकारचा होता. म्हणजे लॉर्ड रिपन हा अतिशय उदारमतवादी होता. तो उदारमतवादी असल्याची दोन प्रमुख आपल्याला गोष्टी दिसून येत आहेत. एक वृत्तपत्र विषयक धोरण त्याचं आणि दुसरं इन्व्हर्ट. आता प्रामुख्याने रिपनचं वृत्तपत्र विषयक धोरण काय आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की लॉर्ड लिटनने भारतीय वृत्तपत्रांवर बंदी घालणारा
जो व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट मंजूर केलेला होता त्या विरोधी लॉर्ड रिपनने भूमिका घेतलेली दिसते आणि भारतीय वृत्तपत्रांना वृत्तपत्रविषयक स्वातंत्र्य देण्याचं धोरण जाहीर केलेलं दिसतं. यातून लॉर्ड रिपनचा उदारमतवादी दृष्टिकोन अधिक स्पष्ट होतो. त्याच पद्धतीने लॉर्ड रिपन हा उदारमतवादी असल्यामुळे त्याने त्याचा उदारमतवाद भारतीयांना जागोजागी अनुभवायला मिळालेला आहे. त्यातली महत्वाची घटना म्हणजे इल्बर्ट बिल. न्यायालयीन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी कौन्सिलचा सदस्य इल्बर्ट याने एक विधेयक मांडले आणि त्यानुसार न्यायालयीन क्षेत्रातील वर्णभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. अर्थात अशा प्रकारचं विधेयक मांडण्यासाठी लॉर्ड रिपननेच इल्बर्टची नियुक्ती केली होती. रिपनही उदारमतवादी होता आणि इल्बर्टही उदारमतवादी होता आणि त्यामुळेच न्यायदान क्षेत्रातील पक्षपात भेदभाव दूर करण्याचा इल्बर्टने प्रयत्न केलेला होता. त्यानुसार भारतीय गुन्हेगारांचे खटले गोरे न्यायाधीश चालवू शकत. त्याच पद्धतीने गोऱ्या गुन्हेगारांचे खटले या इल्बर्ट विधेयकानुसार काळे म्हणजेच भारतीय न्यायाधीश देखील चालवतील अशा स्वरूपाचं हे विधेयक होतं. खरं तर हे इल्बर्ट विधेयक मंजूर झालं असतं तर न्यायदान क्षेत्रातला काळा आणि गोरा म्हणजे इंग्रज आणि भारतीय हा भेदभाव तेव्हाच संपुष्टात आला असता. परंतु भारतीय न्यायाधीशांना युरोपीय गुन्हेगारांविरुद्धचे खटले चालवण्याचा अधिकार जो मंजूर झालेला होता तो भारतातील युरोपियनांना मान्य नव्हता आणि म्हणूनच हिंदुस्थानातील युरोपियन एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन केलं आणि त्यानुसार त्यांनी इल्बर्ट बिल मंजूरच होऊ दिलं नाही. परिणामी इल्बर्ट बिलाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसत नाही. पण या घटनेचा भारतीयांवर जो परिणाम झाला तो म्हणजे आपल्याला नको असलेले जुलमी अन्यायकारक कायदे जर बदलायचे असतील तर आपण सर्वांनी संघटित होणं गरजेचं आहे. राष्ट्रव्यापी स्वरूपाचं आंदोलन घडवून आणणं गरजेचं आहे आणि यातूनच भारतीय जनतेमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना अधिकाधिक वाढत जाऊन राष्ट्रवादाला चालना मिळालेली दिसून येते. आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, आर्थिक कारणे. या आर्थिक कारणांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिशांचे आर्थिक धोरण, शेतीची दुर्दशा, व्यापारी दृष्टिकोन, ब्रिटिशांचे उद्योगधंद्याविषयीचे धोरण, नागरिकीकरण, प्रशासनावरील खर्च आणि अर्थतज्ञांची कामगिरी या घटकांद्वारे आपल्याला आर्थिक कारणाची सविस्तर चर्चा करता येईल. आता यामध्ये आपल्याला सहजपणे लक्षात येईल की ब्रिटिशांच्या स्वार्थी आर्थिक धोरणामुळे भारतीयांवर जो अन्याय झाला त्यातून भारतीय जनतेमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झालेली दिसते. आता ब्रिटिशांचे आर्थिक धोरण कशा प्रकारचं होतं हे आपण आधी थोडक्यात बघूया. भारतातील पारंपरिक अर्थव्यवस्थेची चौकट ब्रिटिशांनी बदलून टाकली. ब्रिटिश व्यापार व उद्योग यांच्यापुढे त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला नेहमीच दुय्यम स्थान दिलेले दिसून येते. भारतातील साधन सामग्रीचा उपयोग भारताच्या विकासासाठी न करता या साधन सामग्रीचा उपयोग इंग्लंडच्या समृद्धीसाठी प्रगतीसाठी केला जात. थोडक्यात भारतीय अर्थव्यवस्था स्वतःच्या स्वार्थासाठी राबवण्याचा ब्रिटिश लोकांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो आणि या प्रयत्नांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा दिवसेंदिवस ऱ्हास होऊ लागलेला आपल्याला दिसून येतो. त्यातूनच राष्ट्रप्रेमाची भावना
जागृत झाली. आर्थिक कारणांमधला पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजे शेतीची दुर्दशा. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीमुळे कारखानदारीला उदय झाला होता. या कारखान्यांना आवश्यक असा कच्च्या मालाची गरज होती. तो कच्चा माल भारतातून मिळत असे आणि म्हणूनच भारतीय शेतकऱ्यांकडून हा कच्चा माल विकत घेतला जात असे. नगदी उत्पन्न देणारी पिके घेण्याकडे शेतकरी लक्ष देऊ लागले. अन्नधान्याचे उत्पादन करण्याऐवजी निर्यातीसाठी उपयुक्त अशी पिके ते घेऊ लागले. साहजिकच भारतात अन्नधान्याची त्यामुळे खूप टंचाई निर्माण झाली. भारत ही कच्चा माल विकणारी व पक्का माल विकत घेणारी बाजारपेठ बनली. कच्चा माल परदेशी जाऊ लागला व ब्रिटिशांच्या कर पद्धतीमुळे देशी उद्योगधंदे देखील बुडू लागले होते. त्यामुळे लघु उद्योगांच्या ऱ्हासालाही सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. हे छोटे उद्योग बहुतेक करून शेतीला पूरक असे होते. पण उद्योग बंद पडल्यामुळे कारागीर, छोटे उद्योजक यांना मोठा फटका बसला. ते बेकार झाले. त्यामुळे बेकारीचे प्रमाण वाढले. परिणामी शेतीवर अधिक ताण पडू लागला. त्यातच नवीन महसूल पद्धतीमुळे आधीच शेतकरी त्रस्त झाला होता. त्यात पूरक उद्योगधंदे बंद पडल्याने व शेतीवरील भार वाढल्याने ते अधिकच असंतुष्ट झाले. सावकार, जमीनदार अधिक श्रीमंत झाले तर छोटा शेतकरी अधिक गरीब बनला किंवा भूमिहीन बनलेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीत ब्रिटिशांच्या स्वार्थी धोरणामुळे शेतीची दुर्दशा झालेली दिसते. पुढचा त्यातला मुद्दा बघणार आहोत, व्यापारी दृष्टिकोन. जसं इंग्रजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी शेतीचे व्यापारीकरण केलेले होते, त्याच पद्धतीने या इंग्रजांनी व्यापार विषयक विशिष्ट असा दृष्टिकोन तयार केला आणि तो दृष्टिकोन म्हणजे स्वतःचा अधिकाधिक स्वार्थ कशा प्रकारे साधला जाईल. त्यानुसार ब्रिटिशांनी भारतात जो व्यापार केला तो त्यांच्यासाठी अत्यंत किफायतशीर होता. भारतातील माल अत्यंत कमी किमतीत विकत घेतला जात व भरपूर किमतीला तो इतर देशात विकला जात असे. भारतातून होणाऱ्या व्यापारावर नफ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच गेले. भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या भारतीय मालावर मोठ्या प्रमाणात निर्यात कर आकारला जात असे. साहजिकच ब्रिटिशांच्या या व्यापारी धोरणामुळे भारतीयांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ हळूहळू बंद पडू लागलेली होती. त्यातच ब्रिटिश माल स्वस्त असल्यामुळे तो भारतीय लोक मोठ्या प्रमाणात घेऊ लागल्यामुळे भारतीयांच्या देशी उद्योगधंदे बंद पडू लागलेले आपल्याला दिसून येतात. आर्थिक कारणांमधला चौथा आपल्याला उपघटक बघायचा आहे, ब्रिटिशांचे उद्योगधंद्याविषयीचे धोरण. ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले. ब्रिटिशांनी यंत्रावर उत्पादित केलेल्या वस्तू एक तर त्या वस्तू तयार करण्यासाठी वेळ कमी लागत असेल आणि त्यामुळे वेळ कमी लागत असेल, खर्चही कमी असेल आणि कारखान्यातून त्या वस्तू तयार केलेल्या असल्यामुळे त्या अतिशय सुबक असत, सुंदर असत आणि त्यात स्वस्त असत आणि त्यामुळेच भारतीय लोक देखील त्या वस्तू खरेदी करू लागले होते आणि त्याचा परिणाम म्हणून भारतातील उद्योगधंदे बंद पडू लागलेले होते. त्यातच ब्रिटिश शिक्षणाचा परिणाम म्हणून पाश्चात्य पद्धतीच्या वस्तू वापरण्याकडे भारतीयांचा कल वाढू लागला. त्यांच्याकडून पाश्चात्य वस्तूंची मागणी वाढत गेली व भारतीय वस्तूचा खप कमी होऊ लागला. त्यामुळे उद्योगधंदे बंद पडू लागले. कारागीर कामगार बेकार झाले आणि त्यांचा भार शेतीवर वाढला
1858 नंतर भारतात आधुनिक उद्योगांचा उदय झाला, पण हे उद्योग ब्रिटिशांच्या ताब्यात होते. उदाहरणार्थ चहा, कॉफी, मीठ हे उद्योग ब्रिटिशांच्या ताब्यात होते आणि त्यांचा त्यातून अधिक फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचा मुद्दा आर्थिक कारणांमधला उपघटक बघणार आहोत. 5 नंबरचा नागरिकीकरण. भारतात सुरू झालेल्या उद्योगधंद्यांचे स्वरूप हे पारंपरिक उद्योगापेक्षा वेगळे होते. पूर्वीचे उद्योग हे बहुतांश लघु उद्योग होते अथवा शेतीला पूरक असे उद्योग होते. खेड्यांना स्वयंपूर्ण बनवणारे ते उद्योग होते. ब्रिटिशांनी भारतात उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले आणि त्या पाठोपाठ औद्योगिक संस्कृतीही भारतात आली. उद्योगधंदे व कारखानदारी यामुळे अनेक शहरांची उभारणी निर्माण झाली. अत्यंत संथ गतीने पण भारतातील नागरिकीकरणाची प्रगती अनेक समस्यांना जन्म देणारी होती. पण या नागरिकीकरणातून दळणवळणाला मात्र चालना मिळाली, जी राष्ट्रवादासाठी अतिशय उपयुक्त ठरलेली आपल्याला दिसून येते. पुढचा आपण मुद्दा बघणार आहोत. आर्थिक कारणांमधलाच उपघटक प्रशासनावरील खर्च. ब्रिटिशांनी भारतात कर रूपाने मोठ्या प्रमाणावर लोकांकडून पैसा वसूल केला. हा पैसा प्रशासनावर, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वेतनावर, त्यांच्या निवृत्ती वेतनावर, सैन्यावर खर्च होत होता. साम्राज्य विस्ताराच्या नावाखाली ज्या लढाया केल्या जात होत्या त्यावर हा पैसा खर्च केला जात होता. ब्रिटिशांनी भारतातून मोठ्या प्रमाणावर सोन्याची निर्यात केली. या सर्वांचा परिणाम म्हणजे भारतीय लोकांचा ब्रिटिशांबद्दलचा असंतोष दिवसेंदिवस वाढत गेला. समाज एकात्म होण्यास हा तीव्र असंतोष कारणीभूत होऊन राष्ट्रवादाचा उदय झालेला दिसून येतो. आर्थिक कारणांमधला शेवटचा घटक आपण बघणार आहोत. अर्थतज्ञांची कामगिरी. भारतात ब्रिटिशांनी जे प्रचंड आर्थिक शोषण केले त्याला वाचा फोडण्याचे काम सुशिक्षित विचारवंतांनी केले. सरकारच्या स्वार्थी अन्यायी धोरणाचे खरे स्वरूप लोकांपुढे आणण्याचे काम भारतातील अर्थविषयक तज्ञांनी केले. त्यामध्ये विशेषतः दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक शोषणाचा जो सिद्धांत मांडला त्यातून इंग्रज लोक भारतातून किती प्रचंड प्रमाणात संपत्ती नेत आहेत याची त्यांनी आकडेवारी दिलेली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की दरवर्षी 400 दशलक्ष रुपये इंग्लंडला पाठवले जात असत. भारतातील दारिद्र्याला संपूर्णतः ब्रिटिशांची आर्थिक नीतीच कारणीभूत आहे याचे स्पष्ट विवेचन त्यांनी जनतेसमोर मांडले. सनदी नोकरांचे पगार, अन्य सुविधा, निवृत्ती वेतन, त्यांनी केलेली बचत, भांडवलावरील व्याज, नफा इत्यादी स्वरूपात भारताचा पैसा मोठ्या प्रमाणात इंग्लंडकडे जात होता असे स्पष्ट विवेचन त्यांनी केले आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती घडून आली. त्यातूनच आर्थिक राष्ट्रवादाला चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे भारतामध्ये राष्ट्रवाद निर्माण होण्यास ब्रिटिश, त्यांचं प्रशासन, त्यांचं स्वार्थी आर्थिक धोरण, त्यांची वंशश्रेष्ठत्वाची कल्पना, लॉर्ड लिटन सारख्यांचं जुलमी धोरण, एकतंत्री राज्यकारभार, नोकऱ्यांमधील पक्षपात या विविध कारणांमुळे भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय होऊन राष्ट्रवादास चालना मिळालेली दिसते. याबद्दल आणखी आपण चर्चा पुढील भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.